राम राम मंडळी, मी रोहिणी बस्ते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मागच्या भागामध्ये नाशिक ते खाटूश्याम यात्रेमधील पहिला भाग म्हणजे ओंकारेश्वर आणि ममलेश्वरचं दर्शन हे तुम्हाला घडून आणलं हो की नाही। आता आजचा भाग आहे दुसरा। आज संपूर्ण उज्जैनचं दर्शन होणार। तर ओंकारेश्वरवरून निघाल्यानंतर जेवण केलं आणि पुढचा प्रवास सुरू झाला। उज्जैनला आम्ही पोहोचलो 3:30 वाजता। खूप छान प्रवास होता। अजिबात दगदग नाही, अजिबात प्रवासामध्ये काही त्रास नाही, कारण आपली गाडी होतीच भारी। आणि प्रवास इतका छान झाला का 3:30 वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो आणि दादाने आम्हाला गाडीच्या सूचना दिल्या का पहाटे उद्या 5 वाजता तयार राहायचं आहे। सगळ्यांनी माना डोलावल्या आणि रूमवर पोहोचल्यानंतर सगळ्यांनी आंघोळी केल्या, फ्रेश झाले। ज्याला जे करायचं त्यांनी ते काम करून घेतलं आणि कंप्लीट 4 वाजता आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो। सगळ्यात अगोदर ठरवलं कालभैरवनाथाचं दर्शन घ्यायचं। आज होती कालभैरवनाथ जयंती आणि जयंती असल्यामुळे गर्दी जास्त असणार। आणि असंही म्हणतात का उज्जैनला आल्यानंतर सगळ्यात अगोदर कालभैरवनाथाचं म्हणजे सेनापतीचं अर्थात क्षेत्रपालचं दर्शन घ्यायचं, कारण तो त्या क्षेत्राचा प्रमुख असतो, तो त्या क्षेत्राचा सेनापती असतो। सेनापतीची परमिशन भेटल्यानंतर महाकालचं दर्शन घेतलं जातं अशी गोष्ट आहे असं म्हणतात। त्यामुळे कधीही उज्जैनला आले तर अगोदर कालभैरवाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर महाकालचं दर्शन घ्यायचं। आता रस्ते खूप खराब आहे बरं का। रिक्षावाले तुम्हाला सांगतील 400-500 रुपये उज्जैनपासून कालभैरवनाथाकडे जाण्यासाठी। मोलभाव करायचा, जास्त लगेच म्हणायचं नाही का देऊन टाका। मोलभाव केल्यावर ते अजून कमी करतात। आता आम्ही होतो 4 जण, आम्ही 300 रुपये दिले। घेऊन गेला तो दादा, वेटिंगला थांबला आणि परत घेऊन महाकालच्या मंदिराकडे सोडवलं। 5 वाजता रांगेत लागल्यानंतर इतकी गर्दी होती का प्रश्न पडला दर्शन कधी होणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन होतं का मम्मी पप्पा एवढ्या वेळ रांगेत कसं काय उभे राहतील, कारण पाय दुखायला लागलेले होते। मम्मीचं तर कालभैरवनाथाच्या ओढीने मस्तपैकी चालत होती आणि नंतर आम्हाला असं वाटलं रांग का संपत नाहीये। पण इतक्या गर्दीमध्ये सुद्धा दर्शन इतकं छान प्रकारे झालेलं होतं। मित्रांनो, तुम्ही कधीही आलात ना कालभैरवनाथाच्या दर्शनाला इतकी गर्दी राहत नाही, पण जयंती असल्यामुळे आणि फिरण्याचा सीझन पण असल्यामुळे खूप गर्दी होती। तर दर्शन इतकं छान मोकळं झालं, अजिबात धक्काबुक्की नाही का आपल्याला मूर्ती पाहायला भेटली नाही असं काही नाही। थांबा पुढचं बोलेल त्या अगोदर तुम्ही दर्शन घेऊन घ्या। घेतलं दर्शन, बघा किती मोकळ्या पद्धतीने दर्शन झालं। त्यानंतर निघालो महाकालच्या दर्शनासाठी। पण आम्ही ज्या बाजारपेठेतून गेलो ना त्या ठिकाणी भयंकर प्रश्न पडला। सुहाग मेहंदी, फूल मेहंदी, प्रेम मेहंदी, इतके मेहंदीचे दुकानं लागत होते। म्हटलं मेहंदीवाला गल्लीला आलो की काय। मार्केट खूप उत्तम आहे उज्जैनचं, फिरण्यासारखं खूप काही आहे। फक्त आपल्याला विचार करावा लागतो तो आपल्या खिशाचा। आता तुम्हाला काय खिशाचा विचार करावा लागेल, तुमच्या बरोबर जे माणसं असतील ना त्यांच्या मागं लागून जायचं। आता मंदिराकडे जाता जाता छोट्या छोट्या गल्लीमध्ये किंवा छोट्या मंदिरांमधून आरतीचा डमरूचा आवाज येत होता। ते आवाज मी बंद केले कारण कॉपीराईट लागू शकते। मम्मी पप्पांबरोबर गेल्यावरती एक फायदा होतो का आपण सुद्धा शीघ्र पास काढून म्हणजे VIP पास काढून दर्शन घेतो, कारण त्यांना उभं राहत नाही, चालवत नाही। मग आम्ही दोघं कुठे जाणार, मग मम्मी पप्पांबरोबर आम्ही पास काढून दर्शन घेतलं। मंदिरात मोबाईल अलाउड नाही, त्यामुळं विनाकारण डोकं लावून लपून छपून मोबाईल न्यायचा नाही, कारण आपण दर्शनाला येतो आणि अशा चुका करायच्या अजिबात नाही। दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या मागच्या भागात फिरण्यासारखं भरपूर आहे। भरपूर फोटो काढा, रील काढा। आम्ही बहुतेक अर्धा 1 तास फिरलो, पण नंतर मम्मी पप्पांचे पाय दुखायला लागले, कारण कालभैरवनाथाकडे पण भरपूर वेळ उभं राहिलं होतं आणि इकडं पण दर्शनासाठी चालावं लागलं। मग दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो हॉटेलकडे। आणि महाकालच्या दर्शनाच्या ठिकाणी आम्ही चेअर घेतली होती, व्हीलचेअर घेतली होती आईला, कारण एवढं चालणं शक्य नव्हतं। तर दर्शन खूप छान झालं। त्यानंतर महादेवाचं महाकालचं पुन्हा एकदा हात जोडून दर्शन घेतलं आणि निघालो ते रूमकडे म्हणजे हॉटेलकडे। दादानी म्हणजे ज्यांच्या टूरमार्फत गेलो होतो जेवणाची सोय केलेली होती, त्यामुळे बाहेर खाण्याचा काही प्रश्नच नाही। संध्याकाळी रूमवर आल्यानंतर जेवण वगैरे केलेलं होतं आणि दर्शन किती छान झालं याच्या गप्पा चांगल्या रंगलेल्या होत्या। प्रत्येक ठिकाणी म्हणतो का गर्दी असेल दर्शन होईल का नाही, पण दर्शन होतं, एकदम मस्त दर्शन होतं।
रूमवर आल्यानंतर आमचे 2 मेंबर तर झोपले पण होते. 11 साडे 11 वाजलेले होते आणि मी दुसऱ्या दिवसाची तयारी करत होते. कारण बॅगा पॅक केल्या तर प्रवासात काही टेन्शन येत नाही. चला मग उज्जैनचं दर्शन कसं झालं हे नक्की सांगा. पुढचा प्रवास पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूया. धन्यवाद.